नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आणि हो, मला मिस केलं आहे की नाही 2 दिवस व्हिडिओज आले नाहीत, कारण आमच्याकडे जे आहे कार्यक्रम होते आणि म्हणजे वारीचा कार्यक्रम होता आणि ते सर्व जे आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत इथे शेअर करते आहे. आणि त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा नवीन गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे आमच्या गावाकडे वारीचा कार्यक्रम कसा असतो, खंडोबाची वारी असते वगैरे वगैरे, ते सर्व आज मी तुम्हाला दाखवते. खरं तर आत्ता निघायला भरपूर वेळ झालेला आणि माझं आवरलं नाही हे कारण म्हणजे तुम्ही गृहीत धरूच नका, कारण आज शुक्रवार असल्यामुळे बाजार होता आणि आरोहीचे पप्पा नको नको म्हणत असताना इतका बाजार घेऊन आलेत. तसंच फ्रीजमध्ये कोंबला असता, पण 2 दिवसानंतर येणार आहोत, तो खराब झाला असता, त्यामुळे तो धुतला, सुकवला, निवडला आणि तो ठेवला. यामुळे वेळ झाला आणि आरोहीचे पप्पा बोलतात काही होत नाही, पण खूप काही होतं. तुम्ही जर सून असाल आणि तुम्ही घरच्या कार्यक्रमाला लेट जात असाल तर मग तुम्ही म्हणजे समजू शकता काय काय किती किती ऐकावं लागतं. पण चला, घरी आलो, सर्वांची भेटी घेतली आणि या दोघी मायलेकीचं प्रेम बघा किती उतू येत होतं. बाय द वे, ह्या मोठ्या जाऊबाई आहेत माझ्या, म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्या, त्याहून एक मोठ्या आहेत. अशा प्रकारे सुंदर अशी पूजा मांडली होती आणि हा मखर वगैरे या वर्षी जो आहे अशा प्रकारे तयार केला होता माझ्या एका पुतणीने, आणि ती सर्वात छोटी आहे पण तिला भरपूर इंटरेस्ट, सो तिने हे सर्व तयार केलेलं. त्यानंतर छानशी पूजा मांडली. आल्या आल्या सर्वांसोबत बोलून झाल्यावर पायावर पाणी घेऊन जे आहे आधी देवाचं दर्शन घेतलं, कारण खरंच म्हणजे पूजा खूप छान होती. पण इथे ना लाईट व्यवस्थित नव्हता, उजेड नव्हता, त्यामुळे इथे तुम्हाला छानसं मला दाखवता नाही येत आहे. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे मोबाईल दुसऱ्यांच्या हातात असला की मग ते कसं शूट होतं आहे, काय शूट होतं आहे हेही माहीत नसतं. सो चला, देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर पटपट जे आहे आपली सुनेची ड्युटी, कामं स्टार्ट झाली. इथं आली की खरं सांगू का, मला कामं सुचत नाहीत, म्हणजे मला कळत नाही मी काय करू काय नाही. मग जसं जसं जाऊबाई सांगत जातात मी तसं तसं करत जाते. म्हणजे काय, माझ्या घरी मी कितीही एक्सपर्ट असली ना, पण इथे गावी आल्यानंतर मी ना कामी होते. म्हणजे तुम्ही सांगा मी सर्वच करते, पण तुम्ही नाही सांगितलं तर मी काहीच करू शकत नाही. म्हणजे मला कळतच नाही मी सुरुवात कुठनं करू. सो जाऊबाई बोलल्या, जा स्वयंपाकाला सुरुवात होते आहे, तिथल्या ज्या गॅस वगैरे आहेत, चुली आहेत, त्यांची पूजा कर, तिथल्या बायकांना वगैरे टिक्के वगैरे लाव. सो त्यासाठीच मी आले होते. म्हणजे अगदी आमच्या घराच्या समोरच माझ्या चुलत जाऊबाईंचं घर आहे, त्यांच्याकडे स्वयंपाकाची ही व्यवस्था केलेली. सो तिथे सर्व पूजा वगैरे व्यवस्थित केली आणि इथे जे आहेत फक्त पोळ्या बनणं चाललेल्या आहेत आणि भाजी जी आहे आमच्याच घरात एका रूममध्ये बनवणं चाललेली. आणि वारीच्या कार्यक्रमाला आमच्याकडे स्पेशल अशी ना मिरचींची भाजी असते, इतकी बढिया असते ना ती की काय सांगू. तुम्ही कधी खाल्ली असेल ना, मला नक्की कमेंट करून सांगा. घरी कितीही छान मिरचीची भाजी बनवा तुम्ही, पण अशी भाजी ना फक्त भंडाऱ्यात जे आहे मिळते खायला आणि तिचा सुगंध तर विचारू नका. बरं चला, ती सर्व पूजा झाल्यानंतर आत्ता आम्ही दोघी जावा निघालेला आहोत. आमच्या गावात जे जे देव आहेत ना त्यांना नैवेद्य दाखवायचे असतात. म्हणजे हा वारीच्या कार्यक्रमाचा नैवेद्य नाही बरं का, हा आम्ही आधी घरी बनवलेला नैवेद्य असतो. सो तो आधी बायका जात असतात देवांना दाखवायला आणि वारीचा जो स्वयंपाक होतो त्याचं नैवेद्य जे आहेत माणसं घेऊन जात असतात. सो आम्ही सर्वात आधी आलेलो आहोत महादेवावर आणि हे मंदिर माझ्या गावाकडच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतेच, कारण मला आणि माझ्या मुलांना हे मंदिर खूप आवडतं. कारण खूप उंचावर आहे, तिथनं आमचं पूर्ण गाव दिसतं. आता हिवाळा असल्यामुळे नदीचं पाणी सुकलं आहे, नाहीतर ते इथनं पूर्ण नदीसुद्धा दिसते आणि खूप सुंदर दिसतं. आणि इतक्या सुंदर वातावरणात हे मंदिर आहे, इथे येऊन खरंच मन खूप शांत होतं. सो प्रत्येक वेळेस आम्ही इथे येतो आणि इथे यायचं कारणही आपोआप बनतं बरं का. म्हणजे मुद्दामून मी गावी आली आणि चला मुलींना मला मंदिरात घेऊन चला असं मी कधीच म्हणत नाही. काहीतरी कारण निघतं आणि आम्हाला मंदिरात यावं लागतं. एकदा मागे आली होती ना, तेव्हा माझ्या जाऊबाई मंदिरात येऊन होत्या. आणि आम्हाला लवकर निघायचं होतं म्हणून त्यांना भेटायसाठी म्हणून मी इथे मंदिरात आले होते. म्हणजे अशी कारणं निघत जातात. म्हणजे महादेव स्वतः मला बोलवतात की स्नेहा गावात आली ना, मला भेटल्याशिवाय जाऊ नको. सो चला, आता आम्ही छान पूजा केली, देवाला नैवेद्य दाखवला आणि आता गावात आणखी मंदिरं आहेत, म्हणजे जे ग्रामदेवता वगैरे असतात त्यांनाही नैवेद्य दाखवायचा असतो. पण त्याआधी माझ्या मुलींचं चाललेलं, काकू आम्हालाही व्हिडिओत घ्या. सो त्यांना थोडीशी क्लिप घेतली त्यांची. खूप मज्जा येते माहिती आहे का, आम्ही सर्वजणी खूप धमाल करतो. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत इथे हनुमानजीच्या मंदिरात आणि हे मंदिर पण खूप छान आहे. आणि मी जेव्हा पहिल्यांदा या गावात आली होती ना नवरी म्हणून, तेव्हा मी पहिल्यांदा याच मंदिरात जे आहे आले होते. सो मी हे मंदिर माझ्या म्हणजे खूप छान असं लक्षात आहे.
सो इथे म्हणजे मुलांनी जे आहे नैवेद्य दाखवायचा असतो, त्यामुळे पिहू इथे नैवेद्य दाखवत होता आणि त्यानंतर आम्ही त्याला भरपूर हसलो. कारण बघा तुम्हाला दिसेल आता इतकी सर्व पत्रवाळी त्याला दिलेली नैवेद्य दाखवायला आणि त्याने अगदी काठावर जो आहे नैवेद्य दाखवला, त्यामुळे सर्व मुली त्याला भरपूर हसल्या आणि चिडवत होत्या. बरं चला, इथे बजरंगबलीचं हनुमानाचं दर्शन घेतलं आणि आता आलेलो आहोत आम्ही आसरा माता यांना नैवेद्य दाखवायला. सो ह्या आमच्या गावातल्या आसरा आहेत. एका छान मोठ्या वडाच्या झाडाखाली यांचं ठाण आहे. सो तिथे जे आहेत आम्ही त्यांची आधी पूजा केली, त्यानंतर त्यांनाही नैवेद्य दाखवला. बरं चला, आता पटपट जे आहे आम्ही घरी जातो. घरी आल्या आल्या सर्वात आधी रांगोळी काढायला घेतली. खरं तर वेळ झाला होता. म्हणजे दरवेळेस काय होते, ही पूजा जी आहे ना, जी दिसते तुम्हाला, ही 2 ते 3च्या दरम्यान होत असते. पण यावेळेस सकाळीच ती पूजा आटपून घेतलेली आणि त्यामुळे पूजा आधी आणि रांगोळीनंतर असं काहीसं आज होतं आहे. आणि ही रांगोळी दरवर्षी माझ्या नावानेच ठेवल्या जाते. हे 3रं वर्ष आहे. म्हणजे मागच्या वर्षीही तुमच्यासोबत शेअर केलेलं, पण मागच्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी मी जी रांगोळी काढली होती ना, तीही मी तुमच्यासोबत शेअर केली होती. बघा, मागच्या वर्षीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी लावून देते मी. खूप सुंदर रांगोळी काढली होती आणि आज अशी सिम्पलसी काढली, कारण कलर्स फार लिमिटेड होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ नव्हता. हे जे तुम्ही बघितलेत ना, यांना वाघे म्हणतात. जे ही खंडोबाची पूजा करत असतात किंवा भजनं वगैरे गात असतात आणि ते ना आता म्हणजे गाव प्रदक्षिणा करून आलेले असतात. सो त्यांचं आता इथे स्वागत करायचं असतं. त्यासाठी आम्ही इथे फुलांची रांगोळी वगैरे छान काढली होती. पण आता आमच्याच पावलांमुळे खरं तर आधी ती मोडली आणि त्यानंतर वाघे आलेत. सो त्यांचे असे ना पाय वगैरे धुतल्या जातात. पाय पुसून जे आहे त्यांना कुंकू वगैरे लावून जे आहे त्यांची पूजा केल्या जाते. सो आमचं तेच इथं. सो त्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यासोबतच त्यांनी सर्वांना भंडार वगैरेही लावत असतात इथे. तो लावून झाल्यानंतर खंडोबांची जी मूर्ती असते, जी घेऊन वाघे असं गाव प्रदक्षिणा करतात, तिचीही इथे ना आंघोळ वगैरे घातल्या जाते. म्हणजे स्नान घातल्या जातं तिला, तिचीही पूजा केली जाते. बघा, अशा प्रकारे जो भंडारा असतो ना, त्यामध्ये ती मूर्ती ठेवलेली असते, जसं तुम्हाला दाखवलं मी आता इथे. सो आता जे आहे म्हणजे देव गाव प्रदक्षिणा करून आलेले असतात आणि त्यांना जे आहे आता इथे स्नान घातल्या जातं. आधी पंचामृताने आणि नंतर पाण्याने. आणि हे सर्व होत असताना वाघे मंडळीचं मात्र इथे सतत भजन चाललेलं असतं. इतका उत्साह असतो ना या वाघ्या मंडळीमध्ये वगैरे, म्हणजे सतत त्यांची भजनं चाललेली असतात. म्हणजे मी जरी आली ना तेव्हापासून बघते त्यांची भजनं, गाणे म्हणणं वगैरे चाललेलीच, पण ते काही बिचारे दमत नाहीत. सो त्यांची ही भजनं वगैरे ऐकता ऐकता जे आहे देवाला छान स्नान घातलं इथे आम्ही. आणि त्यानंतर इथे देवाला ओवाळणी वगैरे सर्वजण घालता आहेत. बघा, ओवाळणी घालून झाली की मग मात्र देवाला आपल्याला घरात न्यायचं असतं. सो आमच्याकडे बघा गाव तितक्या परंपरा रूढी असतात, तसंच काहीसं आमच्या गावामध्ये आहे. सो देवाला घरात नेताना मुलांना असं झोपवलं जातं आणि त्यावरून हे वाघे मंडळीही जातात आणि देवांनाही घेऊन जातात. म्हणजे अशी पद्धतच आहे आमच्याकडे तरी. आणि यामुळे मुलं रोगमुक्त वगैरे होतात असे जे आहे म्हणजे मानल्या जातं. त्यामुळे मुलांना इथं खाली झोपवलं बघा आम्ही. म्हणजे पाय वगैरे खूप सांभाळून टाकतात वाघे मंडळी, मुलांना इजा होऊ देत नाहीत. पण असं ओलांडून जायची आमच्याकडे परंपरा आहे. सो देव असे ओलांडून गेलेत. आरू पिहूचे एक्सप्रेशन बघा तुम्ही इथे. त्यांचं चाललेलं, मम्मा प्लीज आम्हाला दुसरे कपडे दे, खूप घाण झालेत. म्हणजे एक चिडचिड होत होती त्यांची, पण नंतर त्यांना समजावून सांगितलं, बाळा ही आपली पद्धत आहे असं तसं. सो ऐकलं पिहूने. आधी भरपूर म्हणजे चिडचिड केलं त्याने. घरात आल्यानंतर पुन्हा वाघे मंडळींना जो आहे आमच्याकडे भंडारा वगैरे लावला जातो आणि घरातही मग भरपूर भजनं वगैरे वगैरे होतात. लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला इतकं स्पष्ट मला इथे दाखवता येत नाही, पण जे काही चाललेलं असतं ना ते खूप भक्तिमय असतं आणि खूप छान वाटतं.
भजन वगैरे झाल्यानंतर बघा अशा प्रकारे देव वर उचलल्या जातात आणि त्याच्या खालून आपल्याला जे आहे देवाचं नाव घेऊन असं जायचं असतं. त्यामुळे आपण रोगमुक्त होतो किंवा देवाचे आपल्याला आशीर्वाद मिळतात अशी जी आहे आमच्याकडे प्रथा आहे आणि प्रत्येक वेळेस वारीच्या वेळेस हे सर्व केल्या जातं. आणि आता ना इथे अंधार वगैरे पडलेला तुम्हाला दिसत असेल, कारण बराच वेळ झाला होता, 6:30 वाजून गेलेले. आणि ज्या स्वयंपाकीन बाया होत्या ना त्यांच्यासाठी इथे मला चहा ठेवायचा होता. आणि माझा इथला स्ट्रगल तुम्ही पाहता आहात. मला ना चुलीवर स्वयंपाक करायचा चांगला एक्सपिरियन्स आहे, कारण लग्न झाल्यानंतर आता तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये मी बरीचशी स्टोरी शेअर केली. पण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत मी सांगायच्या टाळल्या, कारण मला निगेटिव्हिटीही नको होती माझ्या व्हिडिओमध्ये आणि जुन्या जखमांवरच्या खिपल्या काढून विनाकारण म्हणजे दुःखीही व्हायचं नव्हतं. सो त्यामुळे पण खरंच तेव्हाही मला चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी मी भरपूर स्ट्रगल केलेला. लग्नाआधी कधीच चूल पेटवायचं किंवा त्यावर काही बनवायचं कामच पडलं नाही. मामाकडे आणि पप्पांच्या गावी चूल होती, पण आपण कसं तिथे पाहुणे म्हणून जातो तेव्हा चुलीचा काही माझा तसा संपर्क आलेलाच नाही. पण लग्नानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा घडल्या, म्हणजे पुन्हा मला गावीच राहायला जावं लागलं आणि तेव्हा इतक्या लोकांचा स्वयंपाक गॅसवर बनवणं शक्य नव्हतं. कारण गॅस 15 ते 20 दिवसात जायचा, मग भरपूर वाद व्हायचे, बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या. त्यामुळे ना त्या प्रेशरमध्ये येऊन फायनली मी चूल म्हणजे स्वयंपाक करायला शिकले होते, पण चूल पेटवणं तेव्हाही स्ट्रगल होता माझ्यासाठी. सो सासूबाईला लाडीगुडी लावून तेव्हा त्यांच्याकडनं मी चूल पेटवून घ्यायची. नंतर वाटेल तर पूर्ण स्वयंपाक मला करता यायचा, चूल विझवता यायची. पण ती चूल पेटवायचा जो स्ट्रगल होता तो खूप भयंकर होता तेव्हा, आणि आत्ताही तो आहे जे आहे मी इथे फेस करत होते. पण फायनली चला चूल पेटली माझ्याच्याने, आणि तेही विदाऊट रॉकेल. सो त्याचा आनंद मला खरंच खूप वाटत होता. सो सर्वांना चाय वगैरे दिला आणि त्यानंतर लगेच पंक्ती बसल्या. सो इथे जे आहे सर्व जे काही लोक असतात ना पंक्तीला आलेले, त्या सर्वांचं दर्शन घ्यायचं असतं. पण ते करता करता मात्र म्हणजे वाट लागते, खरं सांगते. इतकी मोठी पंगत, वाकून दर्शन घ्यायचं, त्यातही डोक्यावरचा पदरही पडायला नको, साडीही सांभाळायची, कारण तिथे भाजी वगैरे सांडलेली असते, बऱ्याचशा गोष्टी असतात. पण चला सर्वांचं दर्शन घेतलं आणि आता घर बऱ्यापैकी रिकामं झालं होतं. सो आमचं म्हणजे आमचे फॅमिली मेंबर्स होतो फक्त. सो आमचं इथे ना एकमेकींना भंडारा लावणं वगैरे वगैरे चाललेलं, कारण भंडारा लावून जे आहे आम्हाला काही रील्स शूट करायच्या होत्या आणि फोटोही काढायचं होतं. पण ना अंधारही होता आणि कुणी आम्हाला ते करू द्यायलाही तयार नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं, बाई आधी कामं धंदे करा आणि त्यानंतर तुम्हाला जे करायचं ते करा. कितीही कामं जरी असली ना, आम्ही जावा आणि आमच्या मुली आम्ही एन्जॉय करणं काही सोडत नाही. वेळात वेळ काढून जे आहे आमचं जे आहे अशा प्रकारे एन्जॉयमेंट वगैरे चाललेली. सो इथे आरू आणि तिची एक बहीण जी आहे डफडी वगैरे वाजवून मस्त गाणे गात होती. आता बहिणी गाणी गात आहेत म्हटल्यावर पिहू तरी कसा मागे राहील. सो पिहूनेही मस्तच ताल धरला आणि त्यानंतर असे माणसांच्या पंक्ती झाल्यात एकदाच्या आणि आम्ही जेवायला बसलो. आधी जेवणाचा बेत दाखवते तुम्हाला. इथे मस्त मिरचीची भाजी होती, पोळी, सलाद आणि सोबत भातही होता जो मी घेतलेला नव्हता. आणि मस्त असं भरपेट आम्ही जेवण केलं. जेवणं वगैरे आणि ते सर्व आवरता 10-10:30 वाजलेत आणि हा रात्रीचा जागर जो आहे त्याला सुरुवात झाली. रात्रभर हे वाघे आणि त्यासोबत घरची मंडळी बायका वगैरे मस्त असं बसून जे आहे भजन वगैरे गात असतात, डान्स वगैरे करत असतात. बराच वेळ चालतो हा प्रोग्राम. पण तो काही सर्वच्या सर्व आता मी तुम्हाला दाखवत नाही, कारण आता यापुढेही भरपूर मजा येणार आहे, भरपूरांचा दंगामस्ती होणार आहे. पण तितकं दाखवत बसले की बस व्हिडिओ काही संपणारच नाही. म्हणून आत्ता व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. आणि हो, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल ना, तर सर्वात आधी त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. हो, सोबतच स्वतःची काळजीही घ्या. चला बाय, टाटा.